जिथे तेथे देखे तुझीच पावले, त्रिभुवन संचिले विठ्ठलागा. अवघ्या मराठी मनाचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीचा विठुरायाचं रूप प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे भावत असतं. वारी आणि मी या आमच्या विशेष कार्यक्रमात विठ्ठलाच्या रूपाविषयीच्या भावना आपल्या कवितेतून व्यक्त करतायत कवी दासू वैद्य. मराठी कवितेमध्ये पावसावर, आईवर आणि तिसरा क्रमांक विठ्ठलावर कविता लिहिली नाही असा कवी फार दुर्मिळ आहे. कारण विठ्ठल असं म्हणल्याबरोबर कवीचं फार ती एक दुखरी नस आहे किंवा एक आत्मीय गोष्ट आहे. मी सुद्धा एक विठ्ठलावर कविता लिहिली कविता आहे, पण त्याच्यामध्ये मला एकच म्हणायचं की विठ्ठल आमच्या जगण्यात कसा पसरलेला आहे. तो इतका साधा साधा देव आहे. तो इतरा देवांसारखा शिवू नको, लागू नको, जवळ येऊ नको असं बिलकुल नाही. विठ्ठल आमच्या सगळ्यामध्ये आहे. कारण वारकरी दोघं एकमेकाला भेटले की एकमेकाच्या पाया पडतात. त्याचं कारण एकमेकाच्या आत विठ्ठल आहे अशी ती संकल्पना आहे. म्हणून हा विठू नावाची कविता आहे. विठू. जांभूळ पाड्याला जांभूळ, पिंपळदरीचे पिंपळ. जांभूळ पाड्याला जांभूळ, पिंपळदरीचे पिंपळ. चिखलवाडीला चिखल, पंढरपूरचा विठ्ठल. इतकं सहज आहे ते. दाट आंब्याची अमराई, रानझऱ्याची पानपोई. दाट आंब्याची अमराई, रानझऱ्याची पानपोई. देव झाडांची देवराई, विठुरायाची रुखमाई. विठुरायाची रुखमाई. गाई म्हशींचा गोतावळा, गाई म्हशींचा गोतावळा. पिकात डोले रानमळा. गाई म्हशींचा गोतावळा, पिकात डोले रानमळा. पाखरांचा जमे मेळा, विठू माझा लेकुरवाळा. विठू माझा लेकुरवाळा. आणि शेवटी आभाळीचे थेंबुटे. थेंबुटे म्हणजे पावसाचे थेंब. हा ज्ञानेश्वरीतला शब्द आहे. आभाळीचे थेंबुटे, माती मधुनी रोप फुटे. आभाळीचे थेंबुटे, माती मधुनी रोप फुटे. हिरवाईचा गंध सुटे, हिरवाईचा गंध सुटे. तिथे आमचा विठू भेटे, तिथे आमचा विठू भेटे, तिथे आमचा विठू भेटे. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.